मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आक्रमक. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आक्रमक. गडचिरोलीत 6 एप्रिलला भव्य मोर्चा व बेमुदत उपोषण. जुलैच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तरुण उतरणार रस्त्यावर. तर महाराष्ट्र निर्माण विशेष प्रतिनिधी. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या बेरोजगार तरुणांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 9 जुलै 2024च्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी 6 एप्रिल 2026 गडचिरोलीत भव्य बेधडक मोर्चा आणि त्यानंतर बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशारा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी दिला आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने गडचिरोलीचे जिल्हाधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनानुसार महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील प्रशिक्षित पूर्ण केलेले बेरोजगार युवक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तरुणांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. 1. कंत्राटी रोजगार. 9 जुलै 2024च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 4.5 नुसार प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिकाऊ उमेदवारांना त्याच आस्थापनेमध्ये कार्यालयात शासकीय कंत्राटी पद्धतीने रोजगार उपलब्ध करून द्यावा. 2. वयोमर्यादा. प्रशिक्षणार्थ्यांचे वय हे रुजू झाल्याच्या दिनांकापासून पुढे ग्राह्य धरण्यात यावे. 3. मानधन. प्रशिक्षणार्थ्याचे रखडलेले मानधन तात्काळ प्रदान करण्यात यावे. शेकडो तरुण उतरणार रस्त्यावर. या संदर्भात अधिक माहिती देताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने प्रशिक्षण पूर्ण करूनही हजारो युवक हवालदिल झाले आहेत. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि न्याय मान्य करून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन पूर्णपणे शांततामय आणि संविधानिक मार्गाने असेल असेही आम्ही प्रशिक्षणार्थ्यांनी स्पष्ट केले आहे. 6 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता शहरातील इंदिरा गांधी चौक येथून या बेधडक मोर्चाला सुरुवात होईल आणि हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकेल. या आंदोलनाला विदर्भ तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने युवक उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती राहुल डी. वासनिक, नेपाल मार्गाये, पंकज नेताम, आमचे सर्व युवा प्रशिक्षणार्थी यांनी माहिती दिलेली आहे. तर आपण सर्व या महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील युवा प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या हक्कासाठी, आपल्या रोजगारासाठी, आपल्या प्रतिष्ठेसाठी आपण आपल्या होणाऱ्या आंदोलनाकरिता आपण अवश्य उपस्थित राहावे. तर धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. धन्यवाद.